चला आपण सुरुवात करूया. आवाज येतो ना तुम्हाला माझा? येस सर. येस ओके Yes, sir. ठीक आहे. तर बस टोपोलॉजी हा आजचा टॉपिक आहे आपला. आणि बस टोपोलॉजी नंतर आपण एक एक स्टार, रिंग आणि मेश हे नंतर जसे आपल्याला वेळ मिळेल तसं आपण घेत जाऊ. आपल्याला नेटवर्क टोपोलॉजीची डेफिनेशन माहिती आहे काय आहे ते. त्यानंतर ते तुमच्या समोर लिहिलेली आहे नेटवर्क डेफिनेशन टोपोलॉजी. देन we have 4 basic topologies, that is bus topology, ring topology, star topology, mesh topology, like that. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते वेगवेगळे बस वेगवेगळे टोपोलॉजीचे युजेस, अप्लिकेशन्स, ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस एक्सेट्रा आणि फीचर्स. तर याच्यामध्ये आपण एक ओव्हरव्ह्यू घेतला होता प्रत्येक टोपोलॉजीचा. बस टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी काय असते, कशी असते, रिंग टोपोलॉजी कशी असते आणि मेश टोपोलॉजी कशी असते. तर बस टोपोलॉजी म्हणजे काय की एकच बस मीन्स केबल. अ सिंगल केबल इज देअर and from that cable all the computers are get connected and small cable is called as drop lines. आता हीच ड्रॉप लाईन म्हणजे एक छोटी केबल जे मेन ट्रंक म्हणून आपण त्याला, जे मेन केबल आपण जोडलेली असते त्याच्यापासून जे छोटी केबल निघते त्याला आपण पॅच केबल सुद्धा म्हणतो जर आपण UTP केबल जर वापरली तर. आता इथे ड्रॉप लाईन जी आहे ती रिलेटेड विथ कोॲक्सियल केबल. तर बस टोपोलॉजी मध्ये कोणती केबल वापरल्या जाईल? कोॲक्सियल केबल वापरल्या जाईल. So this is a simple diagram of bus topology. Bus topology can have two different categories, thick net and thin net. In our computer lab जेव्हा आपण computer lab वापरतो, यूज करतो, तर त्यावेळेस त्या computer lab मध्ये bus topology जे काही वापरल्या जाते that is thin ethernet. आणि जेव्हा outside the particular LAN area at that time we use thick ethernet. मग थिक इथरनेट आणि थिन इथरनेट मध्ये फरक काय? कुठलाही फरक नाहीये. इथे फक्त ड्रॉप लाईन टाकलेली आहे आणि इथे ड्रॉप लाईन न टाकता डायरेक्टली त्या NIC ला टी कनेक्टर थ्रू कनेक्ट केल्या गेलं आहे. थिन इथरनेट आणि थिक इथरनेट मध्ये असा काही विशेष असा फरक नसतो. फक्त याची बँडविड्थ जास्त असते, याची बँडविड्थ थोडी कमी असते. हे टीव्ही आणि बाकीचे मोठे ब्रॉडबँड नेटवर्क्स आहेत त्याच्यामध्ये थिक इथरनेट वापरले जाते आणि थिन इथरनेट हे नेटवर्क कम्प्युटर नेटवर्क मध्ये वापरल्या जाते. सो हाऊ कॅन यू एक्सप्लेन दिस बस टोपोलॉजी? A network that uses bus topology is one in which computers are connected in a single line. आपण असं म्हणू. हे सिंगल लाईन मध्ये, सिंगल लाईन म्हणजे काय? तर ही आहे बस केबल. आणि केबल कोणत्या टाईपची आहे? इथरनेट. आपण त्याला कोॲक्सियल इथरनेट म्हणू, कोॲक्सियल केबल. सो द केबलिंग ऑफ बस नेटवर्क हॅव टू डिफरंट टाइप्स फॉर्म्स, दॅट इज थिक इथरनेट अँड थिक इथरनेट. आणि बस टोपोलॉजी ही अशी इट कॅन बी डिझाइन इन अ सच वे that all the stations are connected through a single cable known as backbone cable. त्या मेन केबलला आपण बॅकबोन सुद्धा म्हणतो, त्या मेन केबलला आपण ट्रंक सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आता हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा, ट्रंक आणि बॅकबोन. ठीक आहे. सो दॅट बॅकबोन और ट्रंक और मेन केबल इज युज्ड ॲज अ बस अँड फ्रॉम दॅट बस दॅट कॅन बी small drop cables or drop line cables. Drop lines म्हणतो पण drop lines किंवा drop cable. So each node is either connected to the backbone cable by drop line or directly connected to the backbone cable. Directly backbone ला तुमचा जोडलेला असतो किंवा त्या backbone पासून एक छोटी केबल काढल्या जाते, त्या केबलला drop line cable म्हणतो आपण. When a node wants to send a message at that time over a network, it puts a message over the network. त्या जेव्हा एखादा कम्प्युटर नेटवर्क मध्ये जेव्हा आपल्याला डेटा पाठवायचा असतो त्यावेळेस तो मेसेज त्या
केबलवर आपण सेंड करतो अँड दॅट विल बी ब्रॉडकास्टेड. एक एक शब्द लक्षात ठेवा तुम्ही आता या बस टोपोलॉजीमध्ये. एकदम सिंपल आहे, लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की तुम्हाला नंतर वाचण्याची सुद्धा गरज पडणार नाही. बॅकबोन लक्षात आला, ड्रॉप लाईन लक्षात आला, त्याचा स्ट्रक्चर लक्षात आला तुम्हाला की तो केबल कसा जोडलेला आहे, तो नेटवर्क कसा जोडलेला आहे त्या नेटवर्कमध्ये, तो कम्प्युटर कसा जोडलेला आहे त्या नेटवर्कमध्ये. आणि त्या बॅकबोन म्हणजे ते मेन जे केबल आहे ते ड्रॉप लाईन, तिथे NIC असेल, टी कनेक्टर असेल, डायरेक्टली टी कनेक्टर नसेल तर डायरेक्टली NIC वापरला जाईल. आणि ज्यावेळेस थिन नेट वापरतो त्यावेळेस आपल्याला तिथे कुठल्याही टाईपचा असं डायरेक्ट नाही तर तिथे टी कनेक्टर वापरावं लागेल. तो टी कनेक्टर म्हणजे इकडनं केबल येईल, NIC ला जोडला जाईल आणि दुसरा एंड हा दुसऱ्या कम्प्युटरला जाईल. तो दॅट इज लुक लाईक अ टी. सो दॅट इज अ टी कनेक्टर. All the stations available in the network will receive the message whether it has been addressed or not addressed. जसं आता त्याला आपण म्हणतो ब्रॉडकास्ट. मी मागच्या वेळेस तुम्हाला समजून सांगितलं तर ब्रॉडकास्ट मीन्स व्हॉट? When we transmit the particular data that is not for a particular atom or particular device, it is to all devices. आता इथे 71, 81 स्टुडंट्स आहेत, तर त्या स्टुडंट्सना मी हा मेसेज पाठवत आहे, हा जे काही मी लेक्चर देत आहे हे कुण्या एका पर्टिक्युलर स्टुडंटसाठी नाही आहे. ऑल स्टुडंट्स विल गेट द पर्टिक्युलर मेसेज ऑर दॅट पर्टिक्युलर व्हॉइस. सो somebody captures that voice, fit in a mind, and someone ignore that particular message. कम्प्युटर नेटवर्क मध्ये असंच आहे. सेंडर हा डेटा ट्रान्समिट करतो एखाद्या पर्टिक्युलर रेसिपेंटला, आणि रेसिपेंट हा एकच नाही, आता इथे सगळेच रेसिपेंट आहे, पण आपल्यासाठी जो रेसिपेंट आहे, मला XYZ ह्या पर्टिक्युलर युजरलाच डेटा पाठवायचा आहे, त्यावेळेस त्या पर्टिक्युलर डेटा पॅकेटवर सोर्स ऍड्रेस म्हणजे माझा ऍड्रेस, XYZ चा ऍड्रेस म्हणजे डेस्टिनेशन ऍड्रेस, अँड द कंटेंट, लिंक नंबर वगैरे तर असेलच, पण कंटेंट्स, डेटा कंटेंट्स हा त्या डेटा पॅकेटचा एक स्ट्रक्चर आहे. डेटा पॅकेटचा स्ट्रक्चर कसा आहे? एक सिंपलचा असा रेक्टँगल, छोटा पार्ट तिथला तो सोर्स ऍड्रेस, शेवटचा पार्ट हा डेस्टिनेशन ऍड्रेस, मधला पार्ट हा डेटा. तर हा जो जाईल तो प्रत्येकालाच जाईल हा डेटा पॅकेट. मग ज्याचा सोर्स ऍड्रेस आहे तिथे, सॉरी डेस्टिनेशन ऍड्रेस आहे तिथे, तो तोच ऍक्सेप्ट करेल, रेस्ट ऑफ द कम्प्युटर्स विल इग्नोर. सो दिस पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी इज कॉल्ड ॲज ब्रॉडकास्ट. The bus topology is mainly used in 802. Ethernet, 802.3 Ethernet. हा एक बस टोपोलॉजी तिथे वापरल्या जाते. इथरनेट बस टोपोलॉजी मध्ये 802.3 इथरनेट हे वापरल्या जाते. 802.4 स्टँडर्ड नेटवर्क्स दोन आहेत, 802.3, 802.4. आपण हे आता हे 802.3, 4, 1, 6 हे काय आहेत हे आपण पुढच्या सेशन मध्ये, येणाऱ्या सेशन मध्ये आपण पाहू. द कॉन्फिगरेशन ऑफ अ बस टोपोलॉजी इज क्वाइट सिम्पलर ऍज कम्पेअर टू अदर टोपोलॉजीज. एकदम सिंपल आहे याचं कॉन्फिगरेशन. स्ट्रक्चर तुम्हाला दिसते, एक मेन केबल, त्या केबलला कम्प्युटर्स हे कनेक्ट केलेले असतात, करेक्ट. मग आता हे जे मेन केबल आहे त्याचे दोन एंड आहेत ना, त्याचे दोन एंड आहेत, हा एक एंड आहे, हा एक एंड आहे. सो दॅट शुड बी टर्मिनेटेड. सो दॅट इज युज्ड इन अ बस टोपोलॉजी. दॅट शुड बी टर्मिनेटेड. टर्मिनेटेड म्हणजे तिथे दोन्ही एंडला एक टर्मिनेटर असायला पाहिजे. जर टर्मिनेट नाही झाला, तो पर्टिक्युलर ब्रॉडकास्ट केलेला डेटा टर्मिनेट जर नाही झाला, तो ऍब्झॉर्ब नाही झाला बाय आयदर एंड, so that will be bounce back and forth, and there may be possibility of collision, and data will not received by the recipient. So the backbone is cable is considered as single lane through which the message is broadcasted to all the stations. प्रत्येक स्टेशन म्हणजे ते कम्प्युटर्स, त्यांना तो डेटा ब्रॉडकास्ट केला जाईल. त्याच्यामध्ये मोस्टली CSMA एक टेक्नॉलॉजी आहे, ही वापरल्या जाते. करिअर सेन्स मल्टिपल ऍक्सेस. करिअर सेन्स मीन्स त्या लाईनवर कुठला डेटा आहे का याला सेन्स करणं.
जर कोणी डेटा पाठवत नसेल तर मग आपण पाठवायचा डेटा. जर तिथे डेटा असेल तर तो डेटा पाठवणार नाही. दॅट इज अ करियर सेन्स. करियर मीन्स दॅट पर्टिक्युलर सिग्नल लाईन, दॅट करियर where the data will be back and broadcasted back and forth. So that is carrier. So it carrier sense and multiply it will access. So that is CSMA. दुसरा एक असतो ज्यामध्ये CSMA ऑब्लिक CD करियर डिटेक्ट, की एम्प्टी करियर आहे का तिथे, एम्प्टी लाईन्स तिथे अवेलेबल आहेत का, द्या पाठवून. आता याच्यामध्ये जर का नेटवर्क हा चान्सेस असतात नेटवर्क ड्रॉप करण्याचे, म्हणजे आपण त्याला म्हणू डिस्टर्बिंग नेटवर्क कम्युनिकेशन. जर तिथे प्रॉपरली डेटा जर का सेंड नाही झाला तो तुम्हाला रिसिव्ह नाही होणार. तो सेंड का नाही होणार प्रॉपरली, त्याचे काही रिझन आहेत. आपण त्याला बस फेल्युअर सुद्धा म्हणतो. बस फेल्युअर काय, तुम्हाला इथे दिसत असेल हा पार्ट, हा काय आहे, ब्रेक इन द केबल. सो हियर अगर यहाँ पे ये ब्रेक आ गया यहाँ पे तो फिर हो जाएगा प्रॉब्लम. तो यहाँ पे एक ब्रेक आ गया केबल में. ओके ठीक है, मैं इसको दिखाई देता हूँ अभी लाइक दिस. सो देयर इज अ ब्रेक इन द केबल. तो फिजिकली ये दोनों सेपरेट हो गए, ये केबल और ये केबल सेपरेट हो गए. इसका मतलब क्या हुआ, अभी यहाँ पे एक नेटवर्क बन गया और एक दूसरा नेटवर्क बन गया, क्योंकि केबल में ब्रेक आ गया तो दो अलग अलग नेटवर्क वहां पे तैयार हो गए. तो दो तैयार हो गए, इसका मतलब वहां पे टर्मिनेटर चाहिए. फिर यहां पे टर्मिनेटर था, यहां पे एक टर्मिनेटर था, ठीक है ना, यहाँ पे टर्मिनेटर था, और यहाँ पे कंप्यूटर खुद ही टर्मिनेटर है. यहाँ पे ऑलरेडी टर्मिनेटेड है, यहाँ पे कोई कंप्यूटर नहीं है. या तो ये यहाँ पे डायरेक्टली लगा दो, इसको निकाल दो, तो ये टर्मिनेटर है. अब यहाँ पे ये टर्मिनेटर तो बहुत जरूरी होता है. यहां पर टर्मिनेट नहीं हुआ है केबल, यहाँ पे टर्मिनेटर नहीं है, साथ में इस यहां पर भी टर्मिनेटर नहीं है. तो ये पूरा नेटवर्क, ये क्या हो गया, यहाँ पे पूरा नेटवर्क फेल हो गया. अगर ये ऐसा होता है तो ये फेल हो जाएगा. इन आइदर केस वन or both end of the cable will not have a terminator, the signal will bounce and all network activity will stop. Bus is a passive topology. Computers on a bus listen only for data being sent on the network. They are not responsible for moving data from one computer to the next. If one computer fails, it doesn't affect the rest of the LAN. Because the signal is sent to the entire network, it will travel from one end of the cable to the other. If the signal were allowed to continue uninterrupted, it would keep bouncing back and forth along the cable and prevent other computers from sending signals. Therefore, the signal must be stopped after it has a chance to reach the proper destination address. The signal from computer 6 reaches the end of the cable and is reflected back onto the cable. It bounces to the other end, gradually getting weaker. Computer 6 has another signal for computer number 2. Now the cable is properly terminated, so the signal bounce will be eliminated. Absorbing the signal clears the cable so that other computers can send data. तो यहाँ पे सिंपल कॉन्सेप्ट है अपने केबल टोपोलॉजी का. उसको केबल टोपोलॉजी भी बोल सकते हैं, बस टोपोलॉजी या फिर केबल टोपोलॉजी. यहाँ पर ये मेन ट्रंक है, मेन केबल है, जहां पर ये दोनों टर्मिनेट हो चुके हैं. यहाँ पे टर्मिनेटर है, ये टर्मिनेटर बहुत जरूरी है. अगर ये टर्मिनेट नहीं होते हैं तो फिर यहाँ पर ये data signals will bounce back and forth and that they will collide and that signal will get lost. So at that time, these two terminator must be required in between the network. तो दोन एंड जे आहेत ते टर्मिनेटर तिथे असणं आवश्यक आहे. हा एक बस टोपोलॉजीचा एक एक्झाम्पल आहे. जर कम्प्युटर नंबर 6 हा कम्प्युटर नंबर 2 ला डेटा पाठवत असेल, so at that time it will sense the carrier. This particular carrier means this signal, these lines, and send the data so that this will broadcast to this computer, all the computers. सभी कंप्यूटर के लिए ब्रॉडकास्ट किया जाएगा. जिसका डेस्टिनेशन एड्रेस होगा वो एक्सेप्ट करेगा, जिसका डेस्टिनेशन एड्रेस नहीं है वो उसको रिजेक्ट करेगा या फिर इग्नोर कर देगा. अगर इस टोपोलॉजी में अगर कोई कंप्यूटर ये काम नहीं कर रहा है,
अगर यहाँ पे केबल ब्रेक नहीं है और कंप्यूटर काम नहीं कर रहा है लेकिन कंप्यूटर केबल कनेक्टेड है वहां पे, तब जाके ये क्या होगा, ये डिस्कनेक्ट हो जाएगा और बाकी एज इट इज रहेगा। लेकिन यहाँ अगर ब्रेक हो गया, अगर ये ब्रेक हो गया तो यहाँ पे टर्मिनेटर रहेगा। टर्मिनेट होना बहुत जरूरी है, अगर टर्मिनेट नहीं हुआ तो ये पूरा नेटवर्क ये फेल हो जाएगा। सो दिस इज द सिंपल way to explain the bus topology. With a break in the cable, the computers on the network will be able to function as standalone computers. Because the break creates an unterminated end, signal bounce occurs, and the computers will not be able to communicate with each other correctly. यहाँ पर ब्रेक हो गया, टर्मिनेटर नहीं है, यहाँ पे टर्मिनेटर है, यहाँ पर टर्मिनेटर है, यहाँ पर टर्मिनेटर नहीं है। So in this particular situation, that data packets will bounce back and forth and not able to communicate to any computer system, and your bus topology fails. So this is the simple way to explain the bus topology failure. Now if you want to expand the network, अगर हमें नेटवर्क को एक्सपांड करना है, so at that time that we required to have the particular barrel that is called as barrel, this one. So that is BNC barrel connector. This is called as BNC barrel connector. So the physical size of site grows, the network will need to grow as well. फिजिकल साइट अगर बड़ी हो गई तो हमें नेटवर्क को भी बड़ा हम कर सकते हैं, लेकिन नेटवर्क को बड़ा करना है, उसको एक्सपांड करना है नेटवर्क को, तो हमें क्या करना पड़ेगा यहाँ पे कि ये तो बैरल कनेक्टर यूज करना पड़ेगा, जो कि दो अलग अलग नेटवर्क, दो अलग अलग केबल को एक जोड़ेगा। दो केबल जोड़ने के लिए मैंने एक नेटवर्क ऑलरेडी एस्टैब्लिश कर चुका हूं। मैं सपोज यहाँ पे एक नेटवर्क है मेरा और मुझे दूसरा नेटवर्क भी यहाँ पे कनेक्ट करना है, तो ये यहां से एक केबल आएगी, यहां से एक केबल आएगी और ये दोनों केबल मुझे कनेक्ट करने हैं एक दूसरे से। तो मैं यहाँ पे क्या करूंगा कि मैं यहाँ पे एक बैरल कनेक्ट कर दूंगा, यहाँ पर मैं बैरल कनेक्ट करूंगा। सो दिस इज अ बैरल। तो टू एक्सपांड द नेटवर्क वी रिक्वायर्ड टू यूज द बैरल। दूसरा मेथड क्या है एक्सपांड करने के लिए, नेटवर्क को एक्सपांड करने के लिए दूसरा मेथड है रिपीटर। अब ये जो रिपीटर है, सो दिस रिपीटर इज अ सिंपल रीजनरेटिंग डिवाइस, सो दैट विल बूस्ट द सिग्नल एंड रीजनरेट द सिग्नल। हम क्यों यूज करते हैं इसको, हमें पता है बस टोपोलॉजी में या फिर कोएक्सियल केबल, यहाँ पे कौन सी केबल यूज हो रही है, कोएक्सियल केबल यूज हो रही है। तो कोएक्सियल केबल की लेंथ होती है 185 मीटर्स। 185 मीटर्स मतलब 350-400 फीट तक वो डेटा ट्रांसमिट कर सकता है। आफ्टर दैट द सिग्नल गेट वीकेंड, वीक हो जाएंगे सिग्नल। अब ये वीक सिग्नल यहाँ पे फिर मैं और एक्सपांड करूं, बैरल लगाऊं और वहां पे मैं दूसरा नेटवर्क कनेक्ट करूं, नेटवर्क कनेक्ट हो जाएगा लेकिन डेटा ट्रांसमिट नहीं हो पाएगा। हमें केबल तो टर्मिनेट तो कर लिया हमने, अब हमें क्या करना है यहाँ पे डेटा सिग्नल भी, डेटा भी, पैकेट भी ट्रांसमिट करना है। So due to the weakened signal that will not be possible to accept by the another computer system, so at that time we required a repeater. So this repeater is a simple device which regenerate or amplifies the signal. ये सिग्नल देखिए आप यहाँ पे, ये थोड़ा सा वीक सिग्नल हो गए और ये regenerate मतलब ये क्लियर सिग्नल यहाँ पे, फ्रेश सिग्नल यहाँ पे मिलेगा। So in this way you can expand the network. दो वेज है एक्सपांड करने के, पहला तो हम बैरल यूज करेंगे और दूसरा हम रिपीटर यूज कर सकते हैं बस टोपोलॉजी के लिए। सो फीचर्स क्या है इसके, बस टोपोलॉजी के फीचर्स। दिस इज ऑल्सो कॉल्ड एज थिन इथरनेट। थिन इथरनेट, अब यहाँ पे देखो 10/2, ये जो 10/2 आया इसके पहले भी हमने देखा था 10/T। 10 बेस मतलब 10 Mbps, यहाँ पे 100 होता तो 100 Mbps। तो इसका मतलब अभी आपको क्लियरली समझ में आ गया होगा कि बस टोपोलॉजी विल हैंडल 10 Mbps बैंडविड्थ। इसका स्पीड कितना है
10 Mbps। 2 का मतलब यहाँ पे कोएक्सियल केबल, दो ही होते हैं ना, कोएक्सियल केबल में दो ही होते हैं केबल्स, एक होता है ग्राउंड, दूसरा होता है डेटा, करेक्ट। तो ये 10 इथरनेट, तो इसको बस टोपोलॉजी को हम 10 इथरनेट भी बोल सकते हैं। और इसका स्पीड यहाँ पे 10 है, इसका मतलब इसका स्पीड कितना है, 10 Mbps है। इसको क्या क्या कनेक्ट, आम्ही ह्या नेटवर्कला आपण कुठले कुठले कनेक्टर्स वापरू शकतो, याला आपण वापरतो BNC कनेक्टर। याचा लॉंग फॉर्म तुम्ही पहा गुगलवर, वेगवेगळा दिसेल तुम्हाला, BNC कनेक्टर पूर्ण लिहावं लागेल, पण बायोनेट नेट कनेक्टर, बायोनेट नेट कनेक्टर त्याचा हा लॉंग फॉर्म आहे। हा फ्रेंच वर्ड आहे, त्याच्यामुळे तो त्याचं स्पेलिंग वेगळं असेल आणि आपण वाचतो ते प्रोनाउन्सिएशन वेगळं असू शकते। केबल कोणत्या टाईपची आपण वापरतो इथे, कोएक्सियल केबल, आपण त्याला RG49/U असं केबलला सायंटिफिक नाव पण आहे त्याला, पण जनरली आपण कोएक्सियल केबल म्हणून त्याला ओळखतो। इट इज यूज फॉर लो पॉवर व्हिडिओ अँड RF सिग्नल कनेक्शन, म्हणून हा डेटासाठी शक्यतो जास्त, व्हिडिओ सिग्नल साठी शक्यतो जास्त आपण वापरत नाही। त्याचा कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स हा किती ओहमचा असतो, रेजिस्टन्स पॉवर किती आहे याची, 75 ओहम। इट रिक्वायर्स 50 ओहम टर्मिनेटिंग कनेक्टर ऍट ईच एंड ऑफ सेगमेंट टू फंक्शन। दोन्ही एंडला 50 ओहमचा एक टर्मिनेटर लागतो। आता टर्मिनेटर मध्ये काय काय असेल, टर्मिनेटर मध्ये असेल आपण म्हणू त्याला रेजिस्टर आणि कपॅसिटर यांचं कॉम्बिनेशन। रेजिस्टर सिरीज मध्ये असेल आणि कपॅसिटर हा पॅरलल मध्ये असेल, अक्रॉस असेल। सो इन सिरीज आपण म्हणू रेजिस्टर, इन अक्रॉस कपॅसिटर, याचं कॉम्बिनेशन इज नथिंग बट अ टर्मिनेटर। कॅन हँडल मॅक्सिमम ऑफ 30 नोड्स, 30 कम्प्युटर्स, 30 वर्कस्टेशन, 30 नोड्स 85 मीटरच्या आतमध्ये आपण बस टोपोलॉजी मध्ये यूज करू शकतो। कॅन यूज एक्सटेंडेड सेगमेंट थ्रू अ यूज ऑफ रिपीटर्स, आपण हे पाहिलं आता की आपल्याला एक्सटेंड करायचं असेल नेटवर्क तर आपण रिपीटर वापरतो, किंवा आपण अबव 185 मीटर्स, पण विदिन 185 मीटर्स जर का आपल्याला एक्सपांड करायचं असेल नेटवर्क तर आपण काय करू, तिथे बॅरल वापरू। आणि हा जनरल आहे, आता तू कोणी 2 मीटर पण 2 फीट पण ठेवेल, 3 फीट पण ठेवेल, दोन कम्प्युटरच्या मध्ये डिस्टन्स किती असायला पाहिजे किंवा किती त्याच्यामध्ये राहते, तर जवळपास 1.5 फुटाचं अंतर असेल किंवा 1.5 मीटरचं अंतर असेल। सो दॅट डिपेंड्स ऑन युअर रिक्वायरमेंट, युअर लॅब रिक्वायरमेंट और एरिया ऑफ द कम्प्युटर लॅब, त्याच्यावर डिपेंड असेल। ऍडव्हान्टेजेस ऑफ लिनियर बस टोपोलॉजी, त्याला लिनियर बस टोपोलॉजी सुद्धा म्हणतो आपण। त्याचे कुठले कुठले ऍडव्हान्टेजेस आहेत, अँड ऍडव्हान्टेजेस आर लो कॉस्ट केबल, ह्या केबलची कॉस्ट कमी आहे, कोएक्सियल केबल आपण जिथे वापरतो त्याची कॉस्ट कमी आहे। नोड्स आर डायरेक्टली कनेक्टेड टू द केबल विदाउट पासिंग थ्रू हब, इथे कुठलाही टाईपचा हब वापरला जात नाही, बस टोपोलॉजी मध्ये आपण हब वापरत नसतो। देअरफॉर द इनिशियल कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन इज लो, हब नाही आहे तिथे, स्विच नाही आहे तिथे, तर इनिशियल कॉस्ट जी आहे ती कमी आहे, कारण की हबची किंमत जवळपास 3 ते 4,000 5,000 डिपेंड ऑन द डिफरंट टाइप्स ऑफ डिफरंट मेक ऑफ हब अँड स्विच। तर हे सिस्कोचं जर घेतलं तुम्ही महाग पडेल तुम्हाला, जर का तुम्ही D-Linkचं घेतलं तर ऍव्हरेज मध्ये तुम्हाला मिळून जाईल 3 ते 3,500 मध्ये, तर ती किंमत इथे वाचते। केबलची किंमत सुद्धा ऍज कम्पेअर टू UTP Cat6 केबल कमी आहे, म्हणजेच काय, इनिशियल कॉस्ट ऑफ बस टोपोलॉजी इज लेस ऍज कम्पेअर टू एनी अदर टोपोलॉजी। मॉडरेट डेटा स्पीड हा मॉडरेट आहे, काही जास्त पण नाही आहे कमी पण नाही आहे, 10 Mbps पर्यंत हा डेटा पाठवू शकतो, कारण की कोएक्सियल केबल आहे तिथे वापरलेली। आपण बस टोपोलॉजी मध्ये कोणती केबल वापरतो, आपण कोएक्सियल केबल वापरतो। सो दॅट सपोर्ट्स अप टू 10 Mbps। देन फॅमिलियर टेक्नॉलॉजी आहे, so bus topology is a familiar technology as the installation and troubleshooting techniques are well known and hardware components are easily available.
तर हे इझिली अवेलेबल असतात हे सगळे हार्डवेअर कंपोनेंट्स. लिमिटेड फेल्युअर, फेल्युअर हा फेल्युअर रेट आहे तो थोडासा कमी आहे. हार्डली इट फेल्स. जोपर्यंत नेटवर्क मध्ये काही त्या केबल मध्ये काही कट येत नाही, तिथे टर्मिनेटर मध्ये काही कट येत नाही किंवा तो यूज होत नाही, अशा वेळेस मात्र तोपर्यंत हा नेटवर्क व्यवस्थित चालतो, बस टोपोलॉजी व्यवस्थित चालते. जर कट आला तर मग प्रॉब्लेम आहे, तिथे नेटवर्क फेल होऊ शकते किंवा टर्मिनेटर प्रॉपर नाही झाला तर फेल होऊ शकते. पण एखादा कम्प्युटर जर का तिथे बंद पडला आणि त्याला आपण डिस्कनेक्ट नाही केला नेटवर्क पासून, तर तो पूर्णच्या पूर्ण कम्प्युटर हा टर्मिनेटर म्हणून यूज केला जातो. त्याच्यामध्ये काय असते, कपॅसिटर आणि रेजिस्टर, आणि तुमच्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये काय आहे, मदरबोर्डवर काय आहे किंवा तुमच्या एनआयसी वर काय, कपॅसिटर आहेच आणि रेजिस्टर पण आहेतच. सो इट ऍक्ट्स ऍज अ टर्मिनेटर. पण तुम्ही जर काढून घेतली केबल ती कम्प्युटर पासून, तिथे टर्मिनेट नाही झाला प्रॉपरली, तो टर्मिनेट होणं आवश्यक आहे. तो सिग्नल तिथे स्टॉप होणं आवश्यक आहे. तो ऍब्झॉर्ब करतो सिग्नल, जे बॅक अँड फोर्थ बाउन्स करतात, ब्रॉडकास्ट होतात, दॅट विल बी अब्झॉर्ब बाय द कपॅसिटर, बाय द टर्मिनेटर, अँड अगेन इट विल नॉट गो बॅक टू ब्रॉडकास्ट टू अनदर कम्प्युटर सिस्टीम, अँड दॅट विल नॉट कोलाइड. जर टर्मिनेटर असेल तर, नसेल तर मात्र ते कोलाइड होतील. इट इज मोस्टली युज्ड इन स्मॉल नेटवर्क. इट इज गुड फॉर लॅन. स्मॉल नेटवर्क 10 कम्प्युटरचं, 20 कम्प्युटरचं, 30 कम्प्युटरचं नेटवर्क असेल, छोटंसं नेटवर्क असेल, त्यावेळेस बस टोपोलॉजी इज द बेस्ट टोपोलॉजी. तर हे आहे काही ऍडव्हान्टेजेस ह्या बस टोपोलॉजीचे. तसेच त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण असतील. डिसएडव्हान्टेजेस भरपूरच आहेत जर का तुम्ही कम्पेअर केलं दुसऱ्या टोपोलॉजी सोबत. एक्सटेन्सिव्ह केबलिंग. आता याच्यामध्ये एक्सटेन्सिव्ह केबलिंग म्हणजे जरी हे सिंपल असेल पण केबल भरपूर लागते याला. ऍक्च्युली केबल तर कुठल्याही नेटवर्क मध्ये लागणारच आहे. स्टार टोपोलॉजी असेल तर तिथे पण लागेल, पण याच्यामध्ये ड्रॉबॅक किंवा डिसएडव्हान्टेज असेल आपल्या बस टोपोलॉजी, तर आपण याच्यामध्ये लिहू शकतो की एक्सटेन्सिव्ह केबल रिक्वायर्ड्स. डिफिकल्ट टू ट्रबल शूट. डिफिकल्ट टू ट्रबल शूट इन द सेन्स, जर कट कुठे आहे हे तुम्हाला कसं कळेल? नेटवर्क ड्रॉप झाला, डाऊन झाला, नेटवर्क बंद पडला, तुम्हाला काय करावं लागेल? पहिल्या कम्प्युटर पासून तर 30 नंबरच्या कम्प्युटर पर्यंत सगळ्याला चेक करत जावं लागेल. कुठे टर्मिनेटर, पहिले तुम्ही टर्मिनेटर चेक करणार, त्यानंतर आता केबल मध्ये कट आला, पूर्ण तुम्हाला चेक करत जावं लागणार, कारण की पूर्ण नेटवर्कच डाऊन झालं. तर अशा वेळेस मात्र तुमचा कम्प्युटर हा नेटवर्क हा काम नाही करणार. इट रिक्वायर्ड स्पेशलाइज टेस्ट इक्विपमेंट. तर कसं करणार ते? तर टेस्ट इक्विपमेंट तिथे लागेल तुम्हाला. एक सिंपलचा एक टेस्टर मिळतो, तुम्ही केबलवरून फिरवत गेला, तर तिथे तुम्हाला तो बीप बीप आवाज देत जातो आणि एलईडी ग्लो होतो, आणि जिथे कट असेल किंवा तिथे सिग्नल जात नसेल तर तिथे तो शांत होतो. तर असं एक इक्विपमेंट तुम्हाला लागेल किंवा स्पेशलाइज्ड इक्विपमेंट, तिथे टेस्ट इक्विपमेंट लागेल केबलचा फॉल्ट शोधण्यासाठी. इफ एनी फॉल्ट ऑकर्स इन द केबल, देन इट विल डिस्टर्ब द कम्युनिकेशन फॉर ऑल द नोड्स. जर कट असेल तर सगळीकडे तो नेटवर्कच तुमचा डाऊन होऊन जाईल. सो दॅट इज वन ऑफ द डिसएडव्हान्टेज ऑफ बस टोपोलॉजी, जर केबल मध्ये कट आला तर. पण कम्प्युटर जर बंद पडला, अचानकच बंद पडला कम्प्युटर, तर त्यांनी काही फरक नाही पडणार तुमच्या बाकीच्या नेटवर्क कम्प्युटरवर. सिग्नल इंटरफेरन्स. कोएक्सियल केबल वापरल्या जाते. कोएक्सियल केबल वापरल्या गेल्यामुळे EMI, RFI याच्यासाठी इथे हा एक प्रॉब्लेम आहे. सो इफ टू नोड्स सेंड द मेसेज सायमल्टेनियसली, सोबत जर का नोड सुद्धा काही डेटा पाठवत असतील एकमेकांना, देन द सिग्नल ऑफ बोथ द नोड्स कोलाइड विथ इच अदर. होऊ शकते की तिथे CSMA CD हा टेक्नॉलॉजी तिथे वापरल्या नाही गेली समजा त्या प्रोटोकॉल मध्ये, तर मग मात्र हा इश्यू तिथे येऊ शकतो. रिकॉन्फिगरेशन डिफिकल्ट. एखादा कम्प्युटर नेटवर्क मध्ये तुम्हाला एखादा कम्प्युटर ऍड करायचा असेल, एखादा नवीन डिव्हाइस ऍड करायचा असेल, इट इज व्हेरी डिफिकल्ट, बिकॉज नवीन कम्प्युटर ऍड करण्यासाठी तुम्हाला बॅरल लावायचं असेल, रिपीटर लावायचं असेल, तर काय करावं लागेल? चालू नेटवर्क मध्ये यू हॅव टू
remove the cable from any one computer, or if not, you have to remove the terminator which is available at the end of the network. एक केबलच्या शेवटी, एखाद्या केबलच्या शेवटी ह्या एंडला हा जर टर्मिनेटर असेल तर हा टर्मिनेटर मला रिमूव्ह करावा लागेल, आणि मी रिमूव्ह केल्यावर काय होईल, जे चालू नेटवर्क आहे ते बंद पडेल. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिकॉन्फिगर द नेटवर्क. सो आणि जर का तुम्ही दुसरी टेक्निक वापरली की कम्प्युटर मधूनच आपल्याला दुसरा घ्यायचा आहे, तर त्यावेळेस तुमचा नेटवर्क सुद्धा डाऊन होऊ शकते किंवा स्लो पण होऊ शकते. अटेन्युएशन म्हणजेच लॉस ऑफ डेटा किंवा लॉस ऑफ सिग्नल्स हे तिथे कॉमन आहे, म्हणून तो एक सुद्धा डिसएडव्हान्टेज किंवा ड्रॉबॅक आहे. सो इट लीड्स टू कम्युनिकेशन इश्यूज. रिपीटर्स आर यूज टू रिजनरेट द सिग्नल. तर इथे आपल्याला काय करावं लागेल, रिपीटर्स आपल्याला यूज करावं लागेल. आता ह्या CSMA काय आहे आपण थोडक्यात पाहून घेऊ. कोलिजन कसं होते ते पाहू आपण बस टोपोलॉजी मध्ये. Two or more computers happen to send data at exactly the same time, there will be a data collision. When that happens, the two computers involved stop transmitting for a random period of time and then attempt to retransmit. With these points in mind, the access method's name, Carrier Sense Multiple Access with Collision Detection, or CSMA-CD, makes sense. Computers check or sense the cable, carrier sense. There are usually many computers on the network attempting to transmit data, multiple access, all at the same time, listening to see if any collisions occur that will cause them to wait before retransmitting, collision detection. तर ह्या पद्धतीने हा काम करतो की जेव्हा 2 किंवा 3 कम्प्युटर हे एकमेकांना डेटा सेंड करतात, तर त्यावेळेस मात्र इथे कोलिजन होण्याची शक्यता असते. तर ते टाळण्यासाठी आपल्याला काय यूज करावा लागतो, CSMA-CD. सो CSMA-CD ही टेक्नॉलॉजी तिथे यूज करावी लागते, सो दॅट एनी अदर कम्प्युटर सिस्टीम विच वॉन्ट्स टू ट्रान्समिट द डेटा विल डिटेक्ट द carrier. It sends the carrier and detect the carrier if any other computer system is transmitting data or not. If not, then only it will transmit the data. So in this way that collision will be avoided. With the access method known as Carrier Sense Multiple Access with Collision Detection, or CSMA-CD, each computer on the network, including clients and servers, checks the cable for network traffic. A computer senses the cable is free. There is no traffic on the cable. Then the computer can send data. CSMA-CD हे सिंपलचं एक्झाम्पल आहे. इथे एक कम्प्युटर आहे, त्याला डेटा ट्रान्समिट करायचा आहे. दोघांमध्ये जर का दुसरे कम्प्युटर जर का ट्रान्समिट करत असतील तर तिथे कोलिजन होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस हा काय करतो, CSMA-CD वापरतो आणि तिथे तो करिअरला सेन्स करतो आणि डिटेक्ट करतो काही कोलिजन आहे का, तिथे नाही आहे, फ्री आहे, अँड देन इट विल ट्रान्समिट द डेटा. इन दॅट पर्टिक्युलर केस another computers will not transmit the data. So that is a carrier sense multiple access. हा backbone आहे. In a backbone we can call it as a trunk also or a segment also. ह्या backbone ला ड्रॉप लाईन ने कनेक्ट केलेला असेल किंवा हे डायरेक्टली केलेला आहे. ऍक्च्युली backbone हा दूर असतो थोडासा. It is far away from the computer system and drop lines are used to connect this backbone and the computer system. So here directly without any using any T that can be used, but in it is directly used in a thin Ethernet. There is a use of T connector. इथे T connector यूज केला जाईल आणि थिक इथरनेट काय असते की तो दूर ठेवलेला असतो बॅकबोन आणि तिथून डायरेक्टली एक कम्प्युटरला जोडलेला असतो. तिथे कुठलाही टाईपचा T कनेक्टर इथे यूज होत नाही.